कन्हान नदीच्या पात्रातून उपसा केलेली हजारो ब्रासपेक्षा अधिक वाळूचे ते ढिगारे कुणाच्या मालकीचे? तालुक्यातील पानमारा शिवारातील प्रकार, पोलीस व महसूल गप्पच. खासदार यांनी धरले महसूलच्या अधिकाऱ्यांना धारेवर. मौदा. राज्य शासनाने जाहीर केलेल्या स्वस्तात वाळू धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुहूर्त लागला जरी असला तरी तालुक्यातील पानमारा येथील लागून असलेल्या कन्हान नदीच्या पात्रातून हजारो ब्रास वाळूची चोरट्या मार्गाने उपसा करून ती रेती पानमारा परिसरात मिळेल त्या जागेत व जवळ असलेल्या स्मशानभूमीच्या मार्गावर शेकडो ब्रास वाळूचे ढिगारे राजरोसपणे ठेवले असून हे ढिगारे कुणाच्या मालकीचे? चोरीची रेतीची उपसा करून याला पाठबळ महसूलच्या व पोलीस विभागातील अधिकारी यांच्या आशीर्वादाने तर नाही ना, अशी चर्चा तालुक्यात रंगत आहे. यासाठी नवनिर्वाचित खासदार श्यामकुमार बलू बर्वे यांनी सुद्धा तहसील कार्यालयात भेट देऊन अधिकारी यांना याबाबत चांगलेच धारेवर धरत या रेतीच्या साठ्याची महसूल अधिकारी यांनी चौकशी करून तात्काळ कारवाई करावी अशी मागणी खासदार यांनी केली. पानमारा येथील रेती घाटाचा शासनाकडून लिलाव झाला नाही तरी देखील दररोज दिवसरात्र अवैध रेतीची तस्करी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. कन्हान नदीच्या पात्रातून जवळपास 100 ट्रकच्या जवळपास रेती ही ट्रॅक्टरद्वारे काढून ती रेती चोरट्यांनी पानमारा गावाजवळ वनविभागाच्या जागेत तर कुणी मिळेल त्या जागेत ठेवली आहे. याची माहिती महसूल व पोलीस विभागाला मिळाल्याने त्यांनी त्या ठिकाणची अवैध साठवणूक केलेली रेती ही ट्रकद्वारे उचलून ती रेती परस्पर विक्री केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यामुळेच रेती तस्करांना अभय कुणाचे, असे नागरिकांचे मत आहे. या ठिकाणी रेती घाटाचा लिलाव नसताना दररोज नदीपात्रामधून अनेक ट्रॅक्टरांद्वारे रेतीचा उपसा होत असून शासनाचा करोडो रुपयाचा महसूल बुडत असल्याचे जनतेत बोलले जात आहे. तर घाट हे रेती तस्करांसाठी रानमोकळे असल्याचे दिसून येत आहे. पण मारा परिसरातून ट्रक निघायचे पण ते ट्रक पोलीस स्टेशनला जाता गावगाड्यात विकली जात होते अशी माहिती परिसरातील गावातील नागरिकांनी दिला आहे. याचे संपूर्ण माहिती एका माहितीदार यांच्या मोबाईलमध्ये कळत आहे. त्यामुळे पानमायातून निघालेला ट्रक हा कोणत्या राजकीय नेत्याच्या घरी पडला की नाही पडला याची परिपूर्ण माहिती मोबाईलमध्ये कट केली आहे. त्यामुळे पंचनामा करणारे अधिकारी व पोलीस अधिकारी यांच्या सक्षमी हा सगळा प्रकार घडला आहे. त्यामुळे या घटनेची परिपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. भरारी पथके नावालाच. कन्हान नदीच्या पात्रातील अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार भरारी पथके तयार करण्यात आली आहे. मात्र ही भरारी पथके नावालाच असल्याचे दिसून येत आहे. किरकोळ कारवायांशिवाय भरारी कोणतीच कार्यवाही करीत नाही. यंत्रणेशी लागेबंधे. स्थानिक महसुली यंत्रणेशी लागेबंधे करूनच अवैध वाळूचे उत्खनन केले जाते. यामध्ये स्थानिक पातळीवर महसूल यंत्रणेचा दुवा असणाऱ्या तलाठ्यापासून कोतवाल आणि गावपातळीवरील पदाधिकारी याला अनेक वेळा मदत करतात. वाळू उत्खनन करण्यास माफियांना अधिक सोयीचे जाते. एक रिपोर्ट विदर्भ नंदन.